सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर नेहमीप्रमाणे आजही सुंदर अशी सकाळ होत आहे. दररोज घरातील सर्व खोल्या पुसण्यासाठी इतका वेळ भेटत नाही. त्यामुळं मी 1-2-3 दिवसातून सर्व घर असं स्वच्छ करते आणि ज्या खोल्या आमच्या रेग्युलर यूजच्या आहेत त्या मात्र मी दररोज पुसते. तर आज माझी सर्व घराची स्वच्छता सुरू होती. तर हे घर पुसण्यासाठी साधारण मला 1.5 ते 2 तास तरी वेळ लागणार होता. हे माझं काम चालू होतं तोपर्यंत मनीला आणि तिच्या पिल्लांनाही भूक लागलेली. मग मी तिच्या पिल्लांना जेवायला दिलं आणि परत राहिलेल्या सर्व खोल्यांतील फरशी पुसून घेतली. आणि ही बघा, फरशी किती स्वच्छ दिसत आहे. आणि यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाकामध्ये मी आज बनवलं होतं भेंडीची भाजी, चपाती, दोडक्याची आमटी आणि हे बघा दही आणि दहीवर हा असा खरडा. आमचं सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी ठरवलं की आमच्या अनिकेत आणि संकेतने एक सुंदर किल्ला बनवला आहे. तो किल्ला तुम्हाला दाखवावा म्हणून मी तिथं गेले होते. तर बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा किल्ला संकेत आणि अनिकेत यानं बनवलेला आहे. आणि हा किल्ला बनवत असताना मी त्याचं निरीक्षण करत होते. तर भरपूर अशा जुन्या विटा, त्याचबरोबर सिमेंट, कौलाचे तुकडे, आणखी जुनी फरशी वगैरे त्याचे तुकडे याचा वापर करून यांनी हा एक सुंदर असा किल्ला बनवला होता. आणि हा किल्ला इतका भक्कम झालेला होता की त्याच्यावरती ही मुलं जाऊसुद्धा शकत होती. आणि याचं जे क्षेत्र होतं तेही खूप मोठं होतं. आणि दोघांनी इतक्या लहान वयात हा एक सुंदर किल्ला बनवलेला होता. आणि हे बघा, तर इथं या किल्ल्याच्या अगदी वरती ही एक आहे ना, ही छोटी विहीर आहे. बघा किती सुंदर ही विहीर आहे. तीसुद्धा त्या विहिरीला लिंपण हे सिमेंटचं केलेलं आहे. आणि हे बघा, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, पूर्ण हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथं बघा एक मोठं असं तळं त्यांनी बनवलेलं होतं. आणि हा पूर्णच किल्ला खरंच खूप छान होता. तर या किल्ल्याचं नाव होतं मल्हारगड. खूप सुंदर किल्ला हा होता. असं घेऊ का? आणि हे बघा, ही पूर्ण हिरवळ या किल्ल्याला खूपच शोभून दिसत होती. आणि याच्यामध्ये हे छोटे छोटे जे सैनिक आहेत ते किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी ठेवलेलं होतं. आणि किल्ल्याचा प्रत्येक भागाचा त्यांनी खूप सुंदर असा उपयोग केलेला होता. आणि गेटवर त्यांनी असे 4 सैनिक ठेवलेले होते. ते सैनिक वाऱ्यामुळं सारखं कसं वारं खूप जोरात येत असल्यामुळं पडत होते. मग मी ते 4ही सैनिक गोळा केले. म्हटलं की असंच ठेवण्यापेक्षा आपण काय करू, बाजूला ह्यांना करू. आणि गेटमधून बघा, आत गेल्यानंतर ही वाट खूप अशी प्रशस्त यांनी बनवलेली होती. आणि तिथून किल्ल्यावर चढण्यासाठी बनवलेल्या पायऱ्या, की ज्या पायऱ्या सिमेंटच्या पायऱ्या होत्या आणि त्या खूपच भक्कम अशा तयार झालेल्या होत्या. आणि या हिरवळीमध्ये लपलेले प्राणीसुद्धा, भरपूर प्राणी त्यांनी या हिरवळीमध्ये लपवले होते.
अगदी छोटी झाडंसुद्धा त्यांनी तयार केलेली होती आणि त्या झाडावरती ना त्यांनी माकड वगैरे असे प्राणी ठेवले होते. आणि इथं हे एक दिसतं ना मोठं तळं त्यांनी तयार केलेलं होतं आणि या तळ्यामध्ये त्यांनी बघा मगर सोडलेल्या होत्या. या मगर या तळ्यात पोहत होत्या. किती छान बघा यांनी तळं तयार केले. आणि या तळ्याचं पाणी कमी होत नव्हतं कारण त्याला त्यांनी सिमेंटचं लिंपण केलेलं होतं. आणि इथं तुम्ही बघू शकता बघा, या पूर्ण हिरवळीमध्ये अनेक प्राणी लपलेले होते, छोटे 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 असे. मला वेळ थोडा कमी होता त्यामुळं मी इतक्या जवळ जाऊन हळूहळू व्हिडिओ नाही करू शकले. तर या हिरवळीमध्ये गवा, त्याचबरोबर हत्ती, घोडा, अस्वल, वाघ, सिंह, चित्ता, कितीतरी प्रकारचे प्राणी त्यांनी लपवले होते. आणि इथं बघा किल्ल्याच्या एका साईडला ही एक तोफ आणि त्या साईडला एक तोफ, अशा 2 तोफा त्यांनी ठेवलेल्या होत्या. आणि हे होतं मोठं असं तळं आणि त्या तळ्याशेजारीच एक होती ही मगर. मी तुम्हाला बघा मगाशी दाखवली होती बघा मगर. आणि त्या किल्ल्याशेजारीच त्या बाजूला एक, डाव्या साईडला आणि उजव्या साईडला एक, अशा 2 छोट्या छोट्या खूप सुंदर अशा विहिरी यांनी मुलांनी तयार केलेल्या होत्या बघा. इथे एक विहीर आहे की नाही, किती सुंदर आहे. आणि हे आपले पूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अगदी लांबून पाहिला आणि जवळून पाहिला ना तरी हा किल्ला खूप ज्वलंत वाटत होता. आणि हा अनिकेत आणि हा संकेत या दोघांचे फोटो मी इथं घेतले किल्ल्यासोबत. आणि मलाही खूप असा प्राऊड फील झाला. कारण का तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी अनेक गड किल्ले बांधले, त्याचबरोबर त्या किल्ल्याचं संरक्षण केलं. ही वृत्ती या मुलांच्यात लहान वयातच बिंबवली गेली. आणि त्याचबरोबर निसर्गाप्रती असणारं प्रेम, निसर्गाचं संरक्षण, प्राण्यांचं संरक्षण याबद्दलची जोपासनासुद्धा या किल्ल्यांच्या बांधकामामधून झाली. तुम्हाला हा किल्ला कसा वाटला हे अवश्य आम्हाला कमेंट करून सांगा. दिवाळी सुट्टीचा असा एक छान उपयोग आम्ही करून घेतला होता.